मुंबई परिसरातल्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। ईदगाह रोड परिसरातील शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। सखल भागातले रस्ते जलमय झालेत तर शेकडो वाहनं पाण्याखाली गेली आहेत। तीन बत्ती, भाजी मार्केट, म्हाडा कॉलनी, नदी नाका, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडे मोहल्ला, ईदगाह रोड या परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे। नदीकाठच्या परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। तर आठवड्याच्या सुरुवातीला दिसलेला पावसाचा जोर आठवड्याच्या शेवटी सुद्धा कायम असल्याचं आपल्याला दिसून येतंय। भिवंडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर अनिल, काय परिस्थिती आहे भिवंडीमधली? कुठे कुठे पाणी साचलंय? जनजीवनावर काय परिणाम झालाय? प्रज्ञा, बघितलं आपण तर काल पासून या ठिकाणी पावसाने जोर पकडलेला आहे आणि भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कामवारी नदीची जी पातळी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे नदी काठच्या परिसरातील सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, परंतु बरेच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी निघाले नव्हते घरातून आणि त्यामुळे ईदगाह रोड जो परिसर आहे तो नदीकाठचा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। शेकडो घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि बाजारपेठ असेल, तीन बत्ती, भाजी मार्केट, दुकानामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे बाजारपेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडेल मोहल्ला आणि ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी इत्यादी परिसरामध्ये या ठिकाणी सखल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा जो पूर्ण परिसर आहे तो सखल परिसर आहे, त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे अनेक वाहनं देखील या ठिकाणी पाण्याखाली बुडालेली आहेत आणि नागरिकांचं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। कारण नदीकाठचा जो परिसर आहे काही काही ठिकाणी तर त्या 4-4, 5-5 फुटांपर्यंत देखील पाणी आहे। त्यामुळे नागरिकांना सुविधेची गरज आहे, प्रशासनाची मदतीची गरज आहे आणि अनेक नागरिक जे आहेत ते पहाटेपासून रात्रीपासून वाट पाहत आहेत का प्रशासनाची कोणतीही ना कोणती मदत त्यांना मिळेल। ठीक आहे अनिल, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा